मम्मी काय विषय मग आज तू डायरेक्ट ते तोडूनच काढते का डायरेक्ट उपटूनच काढते गोट आमची आहे गोटला थोडासा वेळच लागलाय दुसऱ्या तोडणीला कारण की हे काही वकाय लागलं बरं असलं कुठं गेलं हे काय वक्तही दिसलं का वक्तही म्हणजे ह्याच बी दिसत्या डायरेक्ट असा विषय हे बी दिसल्यामुळं ते राडा होते त्याचा याचं नाही दिसलं पाहिजे थोडंसं नॉर्मल जरी का हे असं जरी झालेलं असलं का नाही हा असं दिसलं पाहिजे तेव्हा ती तोडून होते चाललंय आईचं माझं इकडं रान एवढंच राहिलंय पेस नांगरायचा नाहीतर झालं एवढं नांगरायचं आईचं माझं चाललंय हाय का नाही हा इतकं चमकतंय डोळ्याहून ते मला दिसत आहे मी मोबाईल मध्ये ही करतोय ती चमकतंय एवढं गोठा आहेत सगळं आता एवढं अख्खं आपल्याला काय करायचं आहे तोडून घ्यायचं अर्ग डोक्यात त्याचं इकडं बी आपल्याला ही बाथरूमचं एवढं व्यवस्थित झालं की खडा बी बुजवून घ्यायचा आहे ते झालं की मग क्लिअर होतंय काम आहे का नाही रानात राहिलेलं परवडलं होय काय म्हणायचं आता चहा बी झाला मस्तपैकी आता चहा बी पिलो आता म्हणलं चला कारण की ही बी तोडून अजून आपल्याला गुरांचं खाया बी आणायचे गुरांचं खाया दाखवतो इकडं असते गुरांचं खायला ही हत्ती घास आहे ही कडण दिसते ती मकाच आहे आणि ही इकडं हत्ती घास दिसतो त्याच्या आतमध्ये आपला मेथी घास आहे थोडं चालू असतंय करायचं त्याच्यामुळे काही विषय नाही एवढा आहे का नाही होय आहे वाईज थोडंसं नियोजन आहे कांद्याचं बरं का यंदा तर कांद्याला काही भाव नाही होय आई आ काय यंदा अहो एक दिवस केलता मी तेव्हा इतका पाऊस होता ना लय बेकार पाऊस होता वाकड्या तिकडे माना खालनं बी नासायचा कांदा त्यावेळेस मी कांदा केलता मग त्याच्याऐवजी माझं मन खराब झालं ते मी परत कांदाच केला नाही 2-3 वर्ष मग त्याच्यावर आता बघू ही टाकलंय बी झाली हाऊस एकदा करायचं होय मग मला बी तेच म्हणायचंय कंटिन्यू चालू हा ही काय मी आता सध्या तुम्हाला सांगतो मी हे जो कांदा केलाय का नाही म्हणजे कांद्यावर जास्त मला सगळं कांद्याचं माहिती आहे म्हणजे एवढं बी काय प्रोफेशनल नाही बरं का मी कांद्यात पण माझ्या अंदाजाने इथं काय चालतं हे मला सगळं माहिती आहे कांद्याचं मी मला कांदा दाखवतो माझं कसं आहे कांदा आता सध्या तरी हा इथं दावा म्हणतोय मी असं कांदा आहे सध्या माझं दिसलं का ही काय होतंय मकाचं हे असं असल्यामुळं अशी साईज आहे माझ्या कांद्याची आत्ता सध्याला अजून तरी बराच वेळ आहे कांद्याला अलगड डोक्यात ही काय दिसलं का अशी साईज आहे कांद्याची अजून बी कांद्यात आपल्याला पुरेपूर माहिती पाहिजे काय कमी जास्त आहे की ही काय झालंय एक आपलं काय पुरता लावलेलं आहे हा फेक कांदा ही आमच्या सगळं ही आईने टाकलेला आहे सगळा कांदा आमच्या आईला सगळं जमतं घास बीस कांदा बिंदा टाकाय त्याच्यामुळे काय एवढा काही विषय नाही आमच्या आईचा आई प्रॉपर शिकलेली अगोदरच होय आई ते आपल्या मर्जीने हा असं तिचं म्हणणं आहे मग त्याच्यामुळं मी म्हणतो आई तू टाक नाही काय अडचण झालं कमी जास्त फुगाय नको असा विषय ती विषय काय झालाय आमच्या गावची जत्रा शुक्रवार आणि शनिवार होती पण ते आमची गावची जत्रा काही यंदा नाही त्याच्यामुळं आम्ही असं रानात कामं करते असला विषय झालाय काय करायचे आमचे अजय दादा गेले म्हणून आणि आमच्या चिता नाही सगळीकडे तीच आहे चालायचंच मग मी आता सगळ्यांना नेते गेलं म्हणजे दुःखच झालं ना मग बघू एवढंच राहिले नाही तर मग बाकीचे रानं नीट करायचं तिकडचं ज्वारीचं राहिलंय तेवढं नाही तर बाकी सगळी जर रानं नीट झाली हा ही ह्याच्यामुळे थांबले गोटामुळं आणि कांद्यामुळं नाही तर मग कधीच नांगरून झालं असतं
हे काय झालं की झालं बाबा व्हिडिओ करतो आता काय हे काय मी असं 1 मिनटं जरी ह्याला असं वाटलं का नाही मी बाबा लय आता म्हणजे लय फ्री झालोय तर लगेच गुतावत्यात मला तेवढं आहे बाया तो म्हातारी नाही का झाली म्हाताऱ्यापाशी आणि तरण्यापाशी काय बरोबर आहे. मरण्यापाशी काय बरोबर सगळे आहे सारखेच आहेत. अयो हे तर मला माहितीच नव्हतं बघा आता मिली तरी काय नसतं म्हातारी झाली तरी काय करावंच लागतंय ना. बरोबर आहे संघ कोण काय बसून ठेवताय. संघ काय कोण घेऊन झालं तरी बसून ठेवताय. संघ कोण काय घेऊन जात नाही मित्रांनो चला का तुमच्याबरोबर बोलायचं म्हटलं माझं काम राहते मी आपलं ठेवतो होय असं करतो नाही तर ते काय होईल काम लय राहते बाकी काय विषय नाही चला बघू पुढच्या वेळेस कांदा केला तुम्हाला धावतो काय का नाही की काय हे असं तोडावं लागणार ही लई म्हणजे असं लई वाळलेला आहे कांदा ह्यो चला काही विषय नाही ओके